नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। विदर्भासह महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखला जाणारा मारबत उत्सव आज मोठ्या उत्साहाने नागपुरात पार पडत आहे। यंदा काही बडग्या उत्सव मंडळांनी भारतावर 50% आयात शुल्क लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर निशाणा साधत बडगे तयार केले आहेत। आज सकाळपासून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावर सीबीआयने मोठी कारवाई सुरू केली आहे। तब्बल 17,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी करण्यात येत आहे। सकाळी सुमारे 7 वाजता अंबानी यांच्या निवासस्थानी 7 ते 8 अधिकारी पोहोचले असून तपास सुरू आहे। बिहारमधील दानियावान ब्लॉक अंतर्गत शहाजहानपूर पोलीस स्टेशन परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे। सकाळी 7 वाजता ऑटो रिक्षा आणि हायवा यांच्यात झालेल्या टक्करमुळे हा अपघात झाला। जखमींवर पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये नियाग्रा फॉल्सहून परतणारी प्रवासी बस पेम्ब्रोक जवळील महामार्गावर पलटली। या भीषण अपघातात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। बसमधील प्रवासी प्रामुख्याने भारतीय, चीनी आणि फिलिपिनो असल्याची माहिती मिळाली आहे। लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 19चा प्रीमियर 24 ऑगस्ट पासून होणार आहे। दरम्यान या सीझन मध्ये WWE स्टार अंडरटेकर दिसू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे। अंडरटेकर नोव्हेंबर महिन्यात बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकतात आणि सुमारे 7 ते 8 दिवस शो मध्ये दिसण्याची शक्यता आहे। भारतीय नेमबाज एलावेनिल वलारिवनने कझाकिस्तानमधील शॅमकेंत येथे झालेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे। 26 वर्षीय तामिळनाडूची ही नेमबाज विश्वचषकमध्ये अनेक वेळा सुवर्ण पदक जिंकली आहे। देश आणि दुनियेतील विविध घडामोडींचा आढावा आज आपण घेतला। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत अपडेटेड रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।